आणि आम्हाला स्वित्झर्लंड मुळात आवडतंय का, आम्ही इथेच राहणार आहोत का की पुन्हा भारतात जाणार आहोत. तर त्यामुळे हा एक एक्सपिरियन्स माझ्यासाठी फार नवीन होता. रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी खूप कामं केली आहेत वर्षभरात. स्विस लोक मोस्टली आर नॉट सोशल. मी स्वित्झर्लंड कडनं काय शिकलो ह्या वर्षभरात, फ्युचरमध्ये आम्ही इथे सेटल होणार आहोत का. नमस्कार, मी वृषाली आणि मी पुष्कर अँड वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग जो आहे तो थोडा स्पेशल आहे कारण आपला आजचा 50वा ब्लॉग आहे. येस. खरं तर आम्हाला स्वित्झर्लंडला येऊनही 1 वर्ष झालेलं आहे नुकतंच. 20 नोव्हेंबरला आम्हाला दोघींना झालेलं आहे, पुष्करला तर ऑलरेडी झालेला आहे. तर ह्या 1 वर्षभरात स्वित्झर्लंडचे आमचे काय अनुभव होते, काय चांगले वाईट गोष्टी आम्ही अनुभवल्या किंवा काय चॅलेंजेस आम्हाला आले आणि एकंदरीत आमचा हा 1 वर्षाचा प्रवास कसा राहिलाय स्वित्झर्लंडमध्ये आणि आम्हाला स्वित्झर्लंड मुळात आवडतंय का, आम्ही इथेच राहणार आहोत का की पुन्हा भारतात जाणार आहोत. तर या सगळ्या गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत. खरं तर हा दुग्ध शर्करा योग आहे की अजून एक गोष्ट आम्हाला सांगायची होती की आपल्या यूट्यूब चॅनललाही आता काहीच दिवसांमध्ये 1 वर्ष होणार आहे. पण त्याविषयी जो आपला व्हिडिओ असेल, यूट्यूबचा जो प्रवास असेल किंवा सगळ्या गमती जमती असतील त्यावर आपण वेगळा व्हिडिओ करूया कारण त्याविषयी सांगण्यासारखं खूप आहे. बरोबर. आणि तो आम्ही व्हिडिओ लवकरच करणार आहोत. जर आपले लवकर 2000 सबस्क्रायबर झाले तर लवकरात लवकर आम्हालाही तो व्हिडिओ करायला आवडेल. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ह्या आधीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे आहे. आणि तुमचा असाच सपोर्ट आम्हाला हवाय. तुमचे एवढे छान छान कमेंट्स येत राहतात आणि त्या कमेंट्स आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि आम्हाला वाचून इतका आनंद होतो की कोणीतरी आपल्या घरी बसून आमच्याशी रिलेट करताय. तर आम्ही तुमच्या कमेंट्सद्वारेच तुमच्याशी असोसिएट करतो. तर त्यामुळे अशाच तुमच्या कमेंट्स येत राहू देत. तर सुरुवात करूया आपण ह्या व्हिडिओला. तर आता आपण सुरू करूयात की स्वित्झर्लंडला आल्या आल्या काय नवीन गोष्टी आपण अनुभवल्या आणि काय एक वेगळा एक्सपिरियन्स होता आपल्यासाठी. तर मला जर सांगायचं झालं तर स्वित्झर्लंडला आल्या आल्या सर्वात महत्वाची गोष्ट किंवा सर्वात नवीन गोष्ट होती माझ्यासाठी ती म्हणजे पब्लिक हॉलिडेज आणि संडेला सगळं बंद होतं. आणि मी आलेलोच पब्लिक हॉलिडेच्या 1 दिवस आधी. त्यामुळे सगळ्या काही प्रोसेसेस मला करायच्या होत्या इकडच्या इमिग्रेशनच्या आणि म्हणजे रजिस्ट्रेशनच्या हे आणि सगळ्या सुट्ट्या होत्या लाईनीने. कोणी रिचेबल नसतं ऑफिस आवर्स नंतर. तर त्यामुळे हा एक एक्सपिरियन्स माझ्यासाठी फार नवीन होता. सगळं काही फिगर आउट करावं लागत होतं आणि ती एक गंमत होती माझ्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त लेफ्ट हँड ड्राईव्ह म्हणजे आपण इंडियामध्ये लेफ्ट साइडहून राईट हँड ड्राईव्ह करतो तसंच इकडे राईट साइडहून लेफ्ट हँड ड्राईव्ह करतो. तर त्यामुळे तो एक पहिल्यांदाच अनुभवलं मी आणि फार वेगळं होतं. आणि कसं असतं आपण आता मी गाडी बऱ्याच वर्षांपासून चालवतोय आणि त्यामुळे आपलं एक जजमेंट आणि आपलं एक अंदाज एवढा सेट असतो आणि तेच आता आपण रोडच्या या साईडला जेव्हा चालायला लागतो आणि जेव्हा आपण त्या सीटवर बसतो तेव्हा गोष्टी राईट साईडहून जजमेंट वगैरे अजूनही त्या डेव्हलप होत आहेत. आणि त्यात आम्ही आल्या आम्ही इथून युकेलाही ड्राईव्ह केलं फ्रान्सहून. त्यामुळे लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट इतकी धमाल झाली आमची. तर ते एक आहे, तो एक वेगळा अनुभव आहे. तू काय सांगशील विशाली? बापरे, माझ्यासाठी तर मी तर खरं सांगू तर खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ह्या. म्हणजे लोकांना असं वाटेल की अरे हे तर आम्ही केलेलं आहे इंडियात असताना, पण मी कधीच ते केलं नव्हतं. फॉर एक्झाम्पल एखाद्या माउंटनवर जाणं, माउंटनवर बर्फ असणं, प्रत्यक्षात बघणं आणि तो अनुभवणं ही सर्वात, कारण आम्ही नोव्हेंबरमध्ये झाले असल्यामुळे मला स्नो किंवा विंटर पहिल्यांदा लागला. खरं तर युरोपचा विंटर पहिल्यांदा अनुभवला, पहिल्यांदा मायनस टेम्परेचर अनुभवलं. त्यासाठी स्नोफॉल पण एक समथिंग लाईक मॅजिकल होतं गेल्या वर्षी की म्हणजे मला तो आनंद मी आता खरंच नाही शब्दात सांगू शकणार. ज्यांनी आयुष्यात पहिल्यांदा स्नोफॉल एक्सपिरियन्स केलाय त्यांना खरं तर खरंच रिलेट होईल या सगळ्या गोष्टी. त्यामुळे तिथूनच सुरुवात झाली माझी. त्यानंतर प्रत्येक ऋतू बदलतो तसे आपलं नेचर बदलत जातं. तर तितकंच प्रत्येक ऋतूमध्ये स्वित्झर्लंड खूप छान दिसतं. असं वाटतं ऑटम मध्ये किती छान आहे, स्प्रिंग मध्ये फुलं येत आहेत. तर ते सगळं बघणं प्रत्यक्षात हेच माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होतं. आयुष्यात मी कधी अँकरिंग केलं नव्हतं. तर मला असं वाटतं की स्वित्झर्लंडने मला अँकरिंग करण्यासाठी एक संधी दिली मराठी मंडळात. स्वित्झर्लंडने तुला ब्लॉग, युट्यूब चॅनल चालू करायला एक्झॅक्टली युट्यूब चॅनल सुरू करायला लावलं. कॅमेरा समोर मी बोलायला, कॅमेरा समोर ऑफकोर्स कोणालाच सवय नसते. जेव्हा कोणी पहिल्यांदा ब्लॉगिंग सुरू करतं खूप वेळ जातो. मला तर कधीच जमायचं नाही. मोमोचेही काही काही पहिले एक्सपिरियन्सेस आहेत. तिने पहिल्यांदा लेक मध्ये स्विमिंग केलेलं आहे. स्विमिंग तर तिने इंडियात पण केलेलं
बीचवरती वगैरे, पण लेकमध्ये करणं क्लिअर वॉटरमध्ये, तर ती गोष्ट वेगळी आहे. नंतर तिची फर्स्ट फ्लाईट जर्नी, तर ह्या सगळ्या गोष्टी. पहिल्यांदा लंडनला गेले, पहिल्यांदा आपण दोघं इटलीला गेलो, ओरिजिनल पिझ्झा खाल्ला, पास्ता खाल्ला. त्यामुळे ह्या वर्षभरात खरं तर खूप साऱ्या गोष्टी, रोड ट्रिप करत करत आपण दुसऱ्या देशात पोहोचतो, हाच एक अनुभव वेगळा आहे की नाही. एक्झॅक्टली. फ्रेंचची एक्झाम दिलेली आहे. तर मी पास, अजून रिझल्ट लागलेला नाहीये, त्यामुळे पास नपास मी नाही सांगू शकत, पण एक्झाम झाली, पण एक्झॅक्टली अटेम्प्ट केलेली आहे. आणि त्यासाठी लागणारा अभ्यास, मी आयुष्यात पहिल्यांदा फ्रेंच काय आहे हे बघितलं, पुस्तक ओपन करून, काय भाषा असते, कसं बोलतात, काय असतात. युरोपियन विंटर पासून युरोपियन समर पर्यंत सगळ्याच गोष्टी माझ्यासाठी खूप छान होत्या आणि मजा आली त्या एक्सपिरियन्स करताना. माझ्यासाठी एक, मला ऍड करायचं झालं तर माझ्यासाठी एक भयंकर वेगळी गोष्ट होती की स्वित्झर्लंड बोललं की आपल्या डोक्यात येतं तर पूर्ण स्नो क्लॅडेड माउंटन्स आणि थंडी आणि हे सगळं. पण मी जेव्हा आलो स्वित्झर्लंडला ते ऑगस्ट होतं आणि मी बाहेर चालतोय आणि घामेघूम होतोय, ही गोष्टच मला पचत नव्हती. कारण एवढी गरमी युरोपला असते. कधी मी युरोपला जेव्हा पण आलोय तेव्हा सुद्धा मी विंटरमध्येच आलोय, फॉल विंटरमध्येच आलोय. त्यामुळे असं कधी झालंच नाहीये की मी समर अनुभवलाय युरोपचा. तर त्यामुळे तो एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मी माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये गेल्या 1 वर्षभरात जेवढी घरातली कामं केलेली आहे तेवढी कधीही केली नव्हती. म्हणजे इंडिया असताना आपण खूप प्रिव्हिलेज असतो की आपल्याकडे हेल्पर्स असतात किंवा क्लिनिंगसाठी, जेवणासाठी मावशी असतात, काकू असतात. कामाचा जो लोड आहे आपला तो थोडासा डिवाइड होतो. पण इथे अजिबात नाही. इथे म्हणजे सगळ्याच युरोपियन कंट्रीज नाही, मला वाटतं स्वित्झर्लंडमध्ये बाहेरून खाणं मागवणं इक्वली एक्सपेन्सिव्ह आहे. त्यामुळे मोस्ट ऑफ अस एंड अप कुकिंग ॲट होम व्हॉट एव्हर वी लाईक. असं दिस इज ओनली लिमिटेड टू स्वित्झर्लंड. वी आर नॉट टॉकिंग अबाउट एनी अदर कंट्री. त्यामुळे मला असं वाटतं की आय एम रिअली प्राऊड ऑफ माय सेल्फ की मी खूप कामं केली आहेत वर्षभरात. आणि ऑफकोर्स त्यानेही मला मदत केली आहे. बट शेवटी सगळंच येतं ना, म्हणजे तुम्हाला ग्रॉसरी आणण्यापासून, इकडे ना झेप्टो आहे ना ब्लिंकिट आहे ना काही आहे, तुम्हाला खाली जाऊन ग्रॉसरी आणण्यापासून अगदी भांडी घासेपर्यंत सगळी क्लिनिंग पासून, सगळ्या घर साफ करणं, धूळ काढणं, हे करणं, त्यामुळे सगळी कामं केलेली आहेत. तर आता आपण पुढे वळूया. स्वित्झर्लंडमध्ये 1 वर्षात काय प्रोज अँड कॉन्स आम्ही अनुभवले याबद्दल. तर वृषाली, तुझ्यापासून चालू करूयात आपण. येस. तर मला असं वाटतं की प्रत्येक कंट्रीचे प्रोज अँड कॉन्स असतात, लाईक्स डिसलाईक्स असतात. आपण सुरुवात करूया आम्हाला काय चांगल्या गोष्टी वाटल्या. हा 1 वर्षाचाच अनुभव आहे. आम्ही काही स्वित्झर्लंडला जज करत नाही आहोत किंवा स्वित्झर्लंड असंच आहे असं ह्या गोष्टीतनं आम्हाला तुम्हाला सांगायचं नाहीये. पण आम्हाला जे एक्सपिरियन्स 1 वर्षात आले हे आमचं पर्सनल ओपिनियन आहे की आम्हाला काय आवडलं आणि काय नाही गोष्टी आवडल्या. मे बी ओव्हर अ पिरियड कदाचित ह्या गोष्टी चेंज होतील किंवा आमची मतही चेंज होतील. तर सुरुवात करूया आम्हाला काय आवडलं ह्या गोष्टीपासून. सो विदाउट एनी डाऊट की नेचर म्हणजे इतकं सुंदर आहे की कुठेही उभे राहा छानच फोटो येतात. पाठी माउंटेन्स असतात, लेक्स असतात, ग्रीनरी आहे, क्लेनलीनेस आहे, भयंकर स्वच्छ आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडच्या ट्रेन्सही खूप स्वच्छ आहेत. माझ्यासाठी सर्वात मोठी आवडणारी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन आहे, पंक्च्युअलिटी आणि डिसिप्लिन. मला स्वतःला ते खूप आवडतं की लोक इतकी प्रोसेस ओरिएंटेड आहेत. कधी कधी ते अति होऊन जातं, पण मेजॉरिटी ऑफ द टाइम्स इट्स व्हेरी व्हेरी बेनिफिशियल. तुम्ही एका गोष्टीला खूप एक अप्रोच तुमचा बदलतो. इथे अपॉइंटमेंट्स घेण्यापासून ते सगळ्या गोष्टी ठरवण्यापर्यंत तुम्हाला खूप खूप आधीपासून विचार करावा लागतो. खूप गोष्टी तुम्हाला कन्सिडर कराव्या लागतात. या देशाचं डिफेन्सिव्ह मेकॅनिझम आधीपासूनच असल्यामुळे त्यांची ही विचारसरणी आहे. आणि यामुळे काय होतं, आपल्याही एका लाईफला ना डिसिप्लिन लागतं. निदान आमच्या तरी लाईफला एक बऱ्यापैकी डिसिप्लिन आहे की आता या गोष्टी करायच्या आहेत तर 10 दिवस आधीच आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. मोमोचं ग्रूमिंग बुक करायचंय तर 2 आठवड्या आधीच आम्हाला फोन करून सांगावं लागतं की मोमोला पेट सिटरकडे ठेवायचं, आधीच सांगावं लागतं. ऍक्च्युली अजून एक चांगली गोष्ट ह्याची अशीच आहे स्वित्झर्लंडची की वर्क लाईफ बॅलन्स खूप ती लोक सिरियसली घेतात. आणि कदाचित त्याच गोष्टींमुळे ती लोक प्लॅन्ड होऊन जातात. संडेजला म्हणजे त्यांच्यासाठी संडेज म्हणजे लाईक बिग डे असतो, हॉलिडे असतो म्हणू शकता की ती लोक नाही. म्हणजे आता आपण हे प्रो बोललो तर एक कॉन किंवा प्रो कसा घ्यायचा हे तुम्ही ठरवा. आमच्यासाठी तर इट्स मोर ऑफ अ कॉन दॅन अ प्रो, विच इज एव्हरीथिंग इज क्लोज ऑन संडे. तर या गोष्टीला
प्रोज मध्ये मोजायचं की कॉन्स मध्ये मोजायचं, ह्यावर इट्स डिबेटेबल. बट विषय तू काय सांगशील संडेज बद्दल? संडेला सगळं बंद असतं इकडे. एक शॉपिंग सेंटर्स आहेत किंवा मॉल्स आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला संडेला बंदच मिळतील. इनफॅक्ट रेस्टॉरंट्स पण तुम्ही म्हणाल तर मला असं वाटतं 50% रेस्टॉरंट्स बंद असतात, 50% चालू असतात. निदान आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाबद्दल मी सांगू शकते. कदाचित मोठ्या सिटीजमध्ये जिनिवा, लुझन, लोझान किंवा झ्युरिक ह्या ठिकाणी मे बी चालूच असतील सगळे रेस्टॉरंट. पण छोटी छोटी सिटीज आहेत, गावं आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला मोस्टली सगळं असं बंदच दिसेल. जी आम्हाला सर्वात गोष्ट आवडते इकडची ती म्हणजे ट्रान्सपोर्टेशन. व्हेरी वेल कनेक्टेड. छोट्या गावांपासून मोठ्या सिटीज पर्यंत सगळ्याला व्हेरी वेल कनेक्टेड. तुम्हाला ट्रेन, ट्रॅम, बसेस, फनिक्युलर किंवा बोट, एका सिटीपासून दुसऱ्या सिटीमध्ये जायचं असेल तर बोट्स पण आहेत. तर ह्या इतकं ह्यांचं ट्रान्सपोर्टेशन इतकं 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 चांगलं आहे, तर स्वच्छ पण आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट, आमच्याकडे डॉग आहे त्यामुळे सर्वात पेट फ्रेंडली कंट्री. आय एम शुअर मी आता बऱ्याचदा सांगितलं असेल आणि तुम्हाला माहिती पण असेल आतापर्यंत, त्यामुळे परत मी त्या विषयावर नाही सांगणार. पण स्वित्झर्लंड खूप पेट फ्रेंडली कंट्री आहे. त्यामुळे आम्हाला खूप असा रिलीफ मिळतो की हिला कुठे नेताना असा आम्हाला खूप सारा विचार नाही करावा लागत. त्याच्यामुळे पेट फ्रेंडली, येस, बिग थम्स अप फॉर दॅट. आता सर्वात मोठी गोष्ट, आपण इंग्लिश शिकून वाढलेलो आहोत किंवा आपल्या देशात इंग्लिश बोलतात अदर दॅन आवर नेटिव्ह लँग्वेज, करेक्ट? तर इकडे अजिबात इंग्लिश बोलत नाही, अजिबात. निदान फ्रेंच पार्ट ऑफ स्वित्झर्लंड मध्ये इंग्लिश बोलत नाहीत. दे एनकरेज यू, एक्सेप्ट काही मोठ्या सिटीज, except Geneva, which is a very international city, very international city. Tourist places किंवा tourist places, very very touristic places. आणि तो एक मोठा बॅरियर आमच्यासाठी होता, कारण मी आणि विशाल आम्ही कधी फ्रेंच शिकलो नाही. आता असं वाटतं, आणि खरंच आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगत असतो की तुमची लहान मुलं आहेत, त्यांना नक्की एक इंटरनॅशनल लँग्वेज नक्की शिकवा, कारण ह्याचा खूप फायदा होतो. ते कधी पुढे जाऊन जर ते युरोपमध्ये येणार असतील तर इट्स सो इम्पॉर्टंट की तुम्हाला एक इंटरनॅशनल लँग्वेज यावी. लँग्वेज बॅरियर हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, ऍटलीस्ट फ्रेंच पार्ट ऑफ स्वित्झर्लंड मध्ये. कारण तुम्हाला लँग्वेज माहिती असली पाहिजे, थोडीफार बोलता आली पाहिजे. ते तुम्हाला हेल्प करतात, नाही असं नाहीये, म्हणजे पण तुम्हाला तुटकं मुटकं का होईना ते 4 शब्द त्यांच्या कानावर पडले पाहिजेत फ्रेंचमध्ये, तर ते जाऊन त्यांना बरं वाटतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपण इतके युज्ड टू आहोत इंग्लिश बोलताना आणि पटकन काही इंग्लिशमध्ये विचारताना की इथे आपण एकदम बॅकसीट वर जातो की आता काय आपण बोलणार, बरोबर, हाऊ डू यू ऍड्रेस, आणि काही इमर्जन्सी वगैरे आली तर आपण काय करणार. त्याच्यामुळे ह्या साऱ्या डिफिकल्टीज आहेतच, अजूनही आहेत. सुरुवातीला खूप जास्त होत्या, जिथे आम्हाला काहीच फ्रेंच यायचं पण नाही, ABCD पण निदान आता थोडंसं वाचून लोकांशी थोडंसं कम्युनिकेट करून असं बोलून वगैरे, तर त्या गोष्टी कळतात. क्लासेस घेऊन थोड्याफार आता गोष्टी कळायला लागल्यात. आता आणखीन एक मुद्द्याबद्दल बोलायचं झालं तर सोशलायझेशन. तर इथे स्विस लोक मोस्टली, निदान द वन्स वी हॅव एन्काउंटर्ड, आर नॉट सोशल. आणि मोस्टली माझ्या कलिग्स कडून जे एक्सपॅक्ट आहेत त्यांच्याकडून पण ऐकायला मिळतं की स्विस पीपल इन जनरल आर नॉट सोशल. ते त्यांच्यामध्ये राहतात, त्यांना घरी बसून आनंद घ्यायला जास्ती आवडतं. त्यांचे मित्रमंडळी, फॅमिली हे त्यांच्या घरी येतात आणि ते तसे एन्जॉय करतात. आणि इंडियामध्ये कसं लोक बाहेर येऊन भेटतात आणि हे करतात, तसं इंडियामध्ये आपल्याला खूप सवय असते बाहेर घेऊन, नाक्यावर भेटलो, इथे भेटलो, मॉलमध्ये भेटलो. मित्रमैत्रिणीच कशाला, आपण खाली आपल्या ग्रॉसरी स्टोअर मध्ये जातो, तिकडचे काका, फार्मसी मधले काका. सो असं इन अ वे हे कॉन्व्हर्सेशन म्हणजेच काय की तुम्ही सोशल स्मॉल टॉक्स होतात. एक्झॅक्टली. आणि मग त्या गोष्टी वाढत जातात. इथे तसंही नाहीये, म्हणजे जरी आमच्या खाली ग्रॉसरी स्टोअर असलं तरी आम्ही जाऊन त्यांच्याशी असा गप्पा नाही मारू शकत, कारण अगेन सगळं फिरून शेवटी लँग्वेज वरती येतच की आम्हाला लँग्वेज येत असल्यामुळे ते तरी आमच्याशी काय गप्पा मारणार. हा पण एक मुद्दा आहेच कदाचित. तो मुद्दा बरोबर आहे की लँग्वेज नसेल येत, त्यामुळे काय बोलणार. बोंजोर केलं, बोंजोर नाही सवा याच्या पुढे काय करणार ना. त्यामुळे पण पुष्कर म्हणाला तसं की ही लोक फार ओपन अप नाही होत. तिथे ऑब्झर्व केलंय की, आणि हे माझं ऑब्झर्वेशन आहे, आय मे बी रॉंग, बट मला असं वाटतं की इंडियन्स जे अब्रॉडला राहतात किंवा इंग्लंडमध्ये, US मध्ये किंवा इथे, ते खूप इंडियन कम्युनिटीच्या आजूबाजूला राहतात. त्यामुळे असा कधी चॅलेंज येत नाही. इथे तेही नाहीये, निदान आम्ही राहतो तिकडे. तर त्यामुळे वी हॅव, आणि इनफॅक्ट दिस इज व्हॉट वी लाईक एज वेल, की आम्ही लोकल कम्युनिटीज मध्ये पण किती असिम्युलेट होऊ.
तर बरोबर. त्यामुळे या गोष्टी पण आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. आपण जर इथे राहतोय तर इकडच्या लोकांबरोबर पण आपण मिसळलो पाहिजे. Yes. पण इकडची लोक मिसळायला खूप वेळ घेतात, खूप वेळ घेतात. खूप वेळ घेतात. म्हणजे आय हॅव नोन पीपल जे इकडे 10-10 वर्ष राहिली आहेत तरी स्विस लोकांबरोबर त्यांचे हो. म्हणजे बेस्ट फ्रेंड्स किंवा काय स्विस लोक व्हायला खूप वेळ लागलाय. तर आता तर आपल्याला काय छान गोष्टी आपण डिस्कस केल्या, काय छान गोष्टी आहेत, काय वाईट वाईट गोष्टी आहेत किंवा आम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी. वाईट असं नाही म्हणणार, प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगळा असतो प्रत्येक गोष्टीकडे बरोबर. बघण्याचा. पण आम्हाला न पटलेल्या किंवा न आवडलेल्या ह्या गोष्टी होत्या. त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे की स्वित्झर्लंडने आपल्याला काय शिकवलं किंवा बरोबर. आम्ही स्वित्झर्लंडकडनं काय शिकलो ह्या वर्षभरात. तर पुष्कर तू स्टार्ट कर. मी स्वित्झर्लंड मधनं काय शिकलो तर मी स्वित्झर्लंड कडनं पेशन्स शिकलो. येस, आय थिंक ही एकमेव गोष्ट आपण आम्ही म्हणू शकतो. भयंकर पेशन्स शिकलो. पेशन्स आणि डिसिप्लिन. मी एवढा पेशंट नाहीये, कामात आहे बट बाकी ह्याच्यात नाहीये. म्हणजे आपण आणि आम्ही मुंबईचे आहोत, गोष्टी सगळ्या फटाफट चालतो पण मी फास्ट. अँड द इज ऑफ गेटिंग ऑल द थिंग्स अवेलेबल टू अस. आपण मुंबईकर प्रिव्हिलेज्ड होत या गोष्टी. प्रत्येक गोष्ट आपल्या हातासरशी मिळते. बरोबर. मग इथे तुम्ही क्यू मध्ये उभे असाल ना तरी माझ्या समोरचा आरामात एक 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 सेंट्स आणि एक 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 कॉइन काढून मोजून देईपर्यंत तुम्ही उभे तुम्ही राहा फक्त उभे राहायचं आणि ना. तो काही- काउंटरच्या पलीकडचा त्रास घेत ना हा त्रास घेतो. आणि घेतही नाही. आम्हीच किती वेळा सुरुवातीला असं आमच्यावर झालं, अरे कर पटकन, म्हणजे अरे पटकन काय. कर चल. तर खरंच पेशन्स ही खरंय इकडे शिकण्यासारखी गोष्ट आहे. कारण खरंय. जितकं मुंबईचं फास्ट लाईफ आहे तितकंच इकडच्या लोकांचं स्लो लाईफ आहे. वेळेवरती सगळीकडे असतात येस. पण ते त्यांच्या पेसने कामं करणं. हा ते त्यांच्या पेसने याचा काम अर्थ करतात. असा नाहीये की म्हणजे ते इनएफिशियंट आहेत किंवा inefficient ढकलू आहे किंवा आहेत काम नाही. नाही. तुम्ही रस्ता क्रॉस करताय म्हणजे ही तर सर्वात गाडी हुशार. चालवणाऱ्याला तर म्हणजे धन्य आहे. जो गाडी चालवतो ना इथे त्याला माझे प्रणाम आहेत. कारण तुम्ही अजिबात घाई नाही करू शकत. नाही. पेडिस्ट्रियन फर्स्ट. त्यामुळे पेडेस्ट्रियन फर्स्ट. आणि ज्या मोठ्या सिटीज असतात तिथे तर मी जास्त म्हणेन, समजा जर तिकडे ते बटन नसेल दाबायचं क्रॉसिंगचं तर मग तर सोडूनच द्या विषय. कारण लोक त्या झेब्रा क्रॉसिंगवर असंच क्रॉस करत असतात. किती लाखो लोक गेली तरी तुम्हाला तिथेच बसा. तिथेच तुम्ही बसावं हॉर्न नाही वाजवू शकत ना, तुम्ही थोडीशी गाडी पुढे नेऊन त्यांना सांगू शकत की आता मला जायचंय तर Yes. तुम्ही थांबा. असं काही नाही करू शकत. आणि सगळी लोक ते करतात. सगळी लोक. हायवेज वरती ऍक्सिडेंट झाला, गाडी बंद पडली किंवा काही काम चालू असेल, कोणीही एकमेकांना ओव्हरटेक करत नाही. लेन चेंज म्हणजे रॉंग वेनी तर विसरूनच जा. कधी विसरूनच जा. आयुष्यात मी रॉंग वेनी नाही बघितलंय. काय एक्झॅक्टली लोक फॉलो करतात. फॉलो मग करतात. तिथे येतात, ते बॅनर्स लावतात की आता इथून जा, डायव्हर्जन आहे, हे Exactly. आहे. लोक ते फॉलो नाही, करतात. आणि गाड्यांची जरी रांग असली येस. तरी जर ट्रॅफिक इथेही आपल्याला असतो. दुसऱ्या लेन मध्ये जायचं आणि तुम्ही सिग्नल ऑलरेडी दिला असेल तर पाठची गाडी थांबते थांबते. आणि Yes. तुम्हाला जाऊन देते. त्यालाही तितक्याच लवकर जायचं असतं Correct. घरी किंवा आणखीन कुठे, पण ती तुम्हाला जाऊन देते. प्रत्येक गोष्ट सिस्टमॅटिक आहे. हो. ना ऑफकोर्स हॅव्हिंग सेड दॅट काही रॅश ड्रायव्हर असतात बट फार Exception मोजके सगळीकडे असतात. मोजकेत तेच मोजके एक्सेप्शन असतात. सगळीकडेच अगदी असतात. मोजके. आणि म्हणजे त्याच आहे की ते एक्सेप्शन एवढे महत्वाचे नाहीये Correct. जेवढे लोक ह्या गोष्टी फॉलो करतात Follow किंवा करतात. त्यांच्यात तेवढे पेशन्स आहेत. म्हणजे भयंकर आम्हाला सुरुवातीला patience. खरंच खूप असं व्हायचं, अरे चल पटकन Yes. किंवा अरे करा पटापट. कारण आपण तिथून आलेलो असतो ना, आपल्याला माहित नाही का आपण बरोबर. कधी कधी आपल्याला उगीचची ना सवय असते पटापट 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 जायचं, पटापट करायचं. ट्रेन पकडायची, हो. पटापट बस पकडायची, पटापट कामं करायची, पटापट जेवायचं, पटापट घरी जायचं. आपलं हे आयुष्य एवढं फास्ट झालंय की आपल्याला गोष्टी पण क्विक लागतात. तुम्ही आरामात गोष्टी करा ना आणि तुमच्या त्याची ह्याने. व्हॅल्यू कळते मग की काही गरजच नाहीये या हो. गोष्टींची. म्हणजे जिथे गरज नाहीये तिथे खरंच गरज नाहीये. त्यामुळे पेशन्स ही एक खूप मोठी गोष्ट आम्ही इथे शिकलेलो आहोत. आणि रूल्स कसे पाळायचे किंवा डिसिप्लिन कसं असलं पाहिजे या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या वर्षभरात शिकलेलो आहोत. आणि आमच्यात पण ते थोडंसं डिसिप्लिन आता आलेलं आहे इव्हेंच्युअली इथे राहून. आणि आता सर्वात शेवटचं की आम्हाला स्वित्झर्लंड आवडलंय का, आम्हाला इथे राहावं असं वाटतं का, किंवा फ्युचरमध्ये आम्ही इथे सेटल होणार आहोत का. तर खरं तर या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडेही नाहीये. आता तुम्ही आता विचारेल नाही, तर तर येस आम्ही राहणार आहोत. स्वित्झर्लंड आम्हाला आवडतं. येस, डेफिनेटली. जर आम्हाला इथे राहता येतंय, येस, आमची तर नक्कीच इच्छा आहे इथे राहायची. तर आम्हाला तरी स्वित्झर्लंड आवडतंय आणि आय एम शुअर आम्हाला फ्युचरमध्ये इथेच राहायला आवडेल. तर
किती वर्ष राहू, काय राहून हे आम्हाला माहीत नाही आणि हे आमच्या हातातही नाही आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत आम्हाला स्वित्झर्लंड नेहमीच आवडेल. आणि ज्या काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला पटत नाही आहेत त्या इट्स बेटर टू अवॉइड, कारण आपण ते चेंज नाही करू शकत. येस, ऑन दिस नोट हा जो व्हिडिओ आहे तो आम्ही इथेच एंड करतोय. स्वित्झर्लंडचा हा एक्सपिरियन्स सगळा जो काही चांगला वाईट अनुभव जो आहे आम्ही तुमच्यावर शेअर केलेला आहे आणि त्यातनं आम्ही काय शिकलो हेही आम्ही तुमच्यावर शेअर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, ज्याचं नाव आहे वेलकम टू स्वित्झर्लंड. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि ब्लॉग बघून आम्हाला कमेंट करून सांगा की कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला एकदम फॅसिनेटिंग वाटली आणि ही गोष्ट बाबा असं तर मी कधी ऐकलंच नाही अशी वाटली. नक्की कमेंट करून सांगा. येस, बाय बाय बाय.